भक्ती मोठी की संपत्ती? श्री गणेश आणि कुबेराची रंजक कथा. धनाचा देव कुबेर याला आपल्या अफाट संपत्तीचा आणि वैभवाचा खूप गर्व झाला होता. आपण जगात सर्वात श्रीमंत आहोत आणि आपल्या पैशाने आपण कोणालाही विकत घेऊ शकतो किंवा संतुष्ट करू शकतो, असा त्याचा गैरसमज झाला होता. आपला मोठेपणा सर्वांना दाखवण्यासाठी त्याने एक महाभोज आयोजित केले आणि थेट कैलास पर्वतावर जाऊन भगवान शिव व माता पार्वतीला भोजनाचे आमंत्रण दिले. कुबेराचा हेतू केवळ श्रीमंती दाखवण्याचा आहे हे शंकरांनी ओळखले. त्यांनी कुबेराला सांगितले, आम्ही कैलासावर कंदमुळे खाऊन राहतो, आम्हाला तुझ्या मेजवाडीची काय गरज, पण तुझी इच्छाच असेल तर तू आमचा पुत्र गणेशाला सोबत घेऊन जा, तो भोजनाचा खूप शौकीन आहे. कुबेराला वाटले एका लहान मुलाला खाऊ घालणे कोणती मोठी गोष्ट आहे. तो गणेशाला घेऊन आपल्या सुवर्ण महालात अलकापुरीत आला. कुबेराच्या सेवकांनी अनेक प्रकारची पक्वान्न गणेशासमोर ठेवली. गणेशाने जेवायला सुरुवात केली आणि पाहता पाहता ताटातील सर्व अन्न संपवले. सेवक आणखी अन्न आणत होते आणि गणेश ते क्षणार्धात संपवत होता. थोड्याच वेळात कुबेराच्या स्वयंपाकघरातील सर्व अन्नधान्य आणि पक्वान्न संपून गेली, पण गणेशाची भूक काही शमेना. कुबेरा, मला अजून भूक लागली आहे, असे म्हणत गणेशाने सोन्या चांदीची भांडी, सोन्याचे खांब आणि हिरे मोती खायला सुरुवात केली. जर तू मला जेवायला दिले नाहीस तर मी तुला आणि तुझ्या या संपूर्ण राजवाड्यालाच खाऊन टाकेन, असा इशारा गणेशाने दिला. हे पाहून कुबेर प्रचंड घाबरला आणि त्याचा सर्व अहंकार गळून पडला. आपला प्राण वाचवण्यासाठी तो जीवाच्या आकांताने कैलासाकडे पळत सुटला आणि भगवान शिव पार्वतीच्या चरणी लोळण घेऊ लागला. त्याने आपली चूक मान्य केली आणि गणेशाच्या भुकेपासून वाचवण्याची विनंती केली. तेव्हा माता पार्वतीने हसून कुबेराला मूठभर भाजलेल्या लहाया दिल्या आणि म्हणाली, कुबेरा, अन्नाची भूक पैशाने किंवा अहंकाराने नाही तर प्रेमाने आणि भक्तीने भागते. तू या लहाया खऱ्या भक्तीने आणि नम्रतेने माझ्या गणेशाला दे, त्याची भूक नक्की शांत होईल. कुबेर पळतच आपल्या राजवाड्यात परत आला. त्याने अत्यंत नम्रपणे हात जोडून आणि डोळ्यात पाणी आणून त्या मूठभर लहाया गणेशाला अर्पण केल्या. प्रेमाने आणि भक्तीने दिलेल्या त्या मूठभर लहाया खाताच गणेशाने ढेकर दिला आणि माझी भूक शांत झाली, असे म्हटले. अशा प्रकारे भगवान श्री गणेशाने आपल्या लीलेतून कुबेराचा पैशाचा अहंकार कायमचा मोडून काढला. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.